तुम्ही अनेक चित्रपटात, नाटकांमध्ये एवढ्या छान छान भूमिका केल्या, पण घराघरात पोहोचल्या त्या गोदाक्कामुळे. तुझ्या आता जीव रंगला. आणि खरंच तुझ्या आता जीव रंगला म्हणायचं सगळ्यांना. हा राणा आहे, ही गोदाक्का आहे, ही अंजली आहे. म्हणजे हे एक आमचं कुटुंब, गायकवाड कुटुंब तयार झालेलं. म्हणजे अगदी माझा हार्दिक तर मी त्याला विसरूच शकत नाही. आला तो सरळ माझ्या पायात लोटांगण घेऊन झोपला आणि रडायला लागला. त्यांनी मला समोर बसून, मी अशी समोर कॅमेरा लागलेला आणि ते अभिनय करून दाखवत होते गाण्यात. त्यांनी माझे असे केस धरलेले दुःखात त्या, म्हणजे त्यांनी ते कुंकू वगैरे पुसतात आपला आपण आणि ते असे हे झालेले. मग मी भले लहान कलाकार असू दे, पण तो एक माझ्यासाठी अपमानच होता. मराठीत बोला ना मी पूर्ण. फिल्मी मराठीच्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार. मंडळी, तुम्हाला तुझ्यात जीव रंगाला ही मालिका नक्कीच आठवत असेल. त्यामधल्या गोदाक्का आठवतात का? हां, ज्यांनी सगळ्यांवर आईच्या मायेने प्रेम केलेलं आहे. मालिकेमध्ये तर केलंच, पण त्या घराघरामध्ये सुद्धा प्रत्येकाला आपल्याशा वाटत होत्या. त्याचबरोबर त्यांनी चित्रपटांमध्ये देखील विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत. माहेरची पाहुणी, सख्खा भाऊ पक्का वैरी, टोपी खाली दडलंय काय, शाब्बास सुनबाई, देखणी बायको अशा विविध चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत. चला तर आज भेटूया गोदाक्का म्हणजेच छाया सांगावकर यांना. नमस्कार. कशा आहात ताई? मस्त. तुम्ही कशा आहात? मस्त. सुरुवात करूया तुमचं या क्षेत्रात पदार्पण. किती वर्ष झाले आणि कशी झाली सुरुवात? अचानक झाली सुरुवात 1976ला. बरं. माझे वडील तबलावादक ममूलाल सांगावकर धारवाडमध्ये सर्व्हिसला होते, त्यामुळे आम्ही धारवाडमध्ये होतो. पण माझा जन्म किंवा बाकीचं जे काय आहे ते आम्ही कोल्हापूरचेच. बरं. कोल्हापूरपासून एक छोटंसं खेड आहे सांगाव म्हणून, ते गाव आमचं म्हणून सांगावकर आमचं आडनाव. तर असंच आम्ही कोल्हापूरला आमच्या वडिलांचा एक कार्यक्रम होता, आलेलो होतो. आणि तिथं आमच्या वडिलांची मामे बहीण एका नाटकात काम करत होत्या. बरं. आणि ते नाटक बघायला आम्ही, म्हणजे वडील आणि मी बसलेलो होतो. आणि ते काम बघून मला असं, मी करीन काय, असं मला येईल काय. आणि भाषा म्हणजे माझी देवा, शेणी लोणी पाणी होतं मी काय. मग सहज मी त्या आत्यानं म्हटलं, आत्या तुम्ही किती छान काम करताय, तू करणार काय मला म्हटलं. नाही दादा, आम्ही वडिलांना दादा म्हणायचो. दादाने परमिशन दिली तर, नाही तर नाही, मी सांगते म्हटली. मग ते आमच्या वडिलांना खूप मानायचे. म्हटलं असं असं काय माहित नाही म्हणला. वडील म्हटले ठीक आहे करू दे, माझी काय अडचण नाही, पण आम्ही धारवाडला, मग ही माझ्याकडे राहू दे म्हटली ती. अरे. मग तिच्याकडे मी राहिले. आणि विशेष म्हणजे खेड्यातली नाटकं व्हायची पूर्वी, मंडळ तिकडचं आणि लेडीज इकडच्या घेऊन जायचे. तसं एक नाटक होतं, वेगळं व्हायचं मला. बरं. आणि त्यात त्या हिरोईन आणि त्यांच्या नंदेची भूमिका मला. तर मी तर अशी बारीक किडमिडी आणि परकर पोलकं घालणार, पण त्यांनी काय काय करून मला जरा मोठी दिसेन असं केलं. आणि माझा पहिला मेकअप त्यांनी केला, आत्यानी केला. आणि विशेष म्हणजे त्या पण अशा एरवी दिसताना अशा अगदी काय नटी आहे काय असं म्हणावं अशी, पण मेकअप केल्यानंतर ती बाई एवढी रूपवान दिसायची. आणि कदाचित तिनं तो मेकअप केल्यामुळं मला ते गुण आलेले असावेत. म्हणजे एरवी मी दिसताना अगदी, हे असं लोक म्हणतात, मला माहित नाही की मेकअप केल्यानंतर तू पूर्णपणे बदलतेस. ते रंगदेवता प्रसन्न आहे म्हटलं. तर ती अशी सुरुवात माझी झाली. चित्रपटसृष्टी साधारण मग जवळजवळ 49-50 वर्ष झाली तुम्हाला. बघा ना आता मी 76. हा 76 म्हणजे 49, आता 2025 चालू आहे. म्हणजे अर्धशतक गाठलं. अर्धशतक गाठलं. या क्षेत्रामध्ये अर्धशतक माझं पूर्ण झालं. अच्छा. हा, पहिली भूमिका ती नाटकातली. हा, पहिली भूमिका माझी वेगळं व्हायचं मला. नंतर मला चित्रपट मिळाला, तो स्पर्धेचं एक नाटक करत होते मी कॉलेजचं. माझं शिक्षण काय सांगाल? तुम्हाला पटणार नाहीये. पटेल ना, मी 2री पास आहे. मला वाटलं पुढचं काय सांगते. आणि मला अभिमान वाटतो. का सांगते, शिक्षण महत्वाचं आहे. खरंच अभिमान आहे. 2री पास व्यक्ती आज एवढ्या मोठ्या ह्याच्यावर आहे. पण मी 2री पास असले तरी मला पुढच्या गोष्टी शिकायची, म्हणजे 2री पास कशा अर्थी झालं, वडील माझे
धारवाडला सर्व्हिसला गेले त्यावेळेला मी कोल्हापुरात दुसरीमध्ये होते, हा. पास झालेले. आणि तिथं मराठी शाळा काही नव्हती आणि थोडीशी आजी पण माझी कर्मठ होती. अच्छा. म्हणजे तिसरी चौथी शाळा झाली की मुलींची लग्न करून द्यायची. फक्त मीच सुटले त्याच्यातनं, माझ्या वडिलांची मी लाडकी असल्यामुळे. मग ते शिक्षणच आहे. पण मला सांगू तुम्हाला, वाचनाचा नाद होता. बरं. म्हणजे बऱ्यापैकी कादंबरी वाचणे, कुठल्या तरी अशा कथा सुंदर सुंदर असल्या की वाचणे, आणि त्यातून शब्दांचा उच्चार माहीत नसेल तर मग शिकाऊ मुली असतात त्या शाळेत जाणार वगैरे, त्यांना बोलवायचं, ह्याचा उच्चार सांग म्हणायचं, ते उच्चार मात्र लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीनं माझी भाषा क्लिअर झाली आहे आता असं मला वाटतं आहे. तुम्ही लिखाणही छान करता, मग कोण म्हणणारच नाही तुम्हाला, म्हणजे एवढं तेच म्हणजे देण आहे परमेश्वराची. आणि मला गुरु लाभले चांगले चांगले. म्हणजे अगदी तुम्हाला सांगा, म्हणजे पहिले गुरु वारले आता ते 1-2 वर्ष झाले, सुभाष भुरके म्हणून, ज्यांचं मी पहिलं चित्रपट केलं. कोणता चित्रपट पाहिला? सोयरीक. अच्छा, काय आठवणी सांगाल? मला त्यावेळेला इतकं काय म्हणजे अभिनय कशाशी खातात हेच माहीत नव्हतं, कॅमेरा तर काही मला कळतच नव्हतं. आणि सगळे दिग्गज लोक, शरद काका म्हणजे तळवळकर, निळूभाऊ, त्याच्यानंतर आशा पाटील ज्या वारल्या, सरोज सुकटणकर, कुलदीप पवारचा भाऊ प्रदीप पवार, आता त्यांनी क्षेत्र सोडून ते वेगळ्या क्षेत्राकडे वळले. आणि आल्हाद म्हणून होता एक, आणि ह्याच्यात हिरोईन पण होती ती माला संकेश्वरकर. म्हणजे हे सगळी मुरलेली मंडळी होती आणि मी नवखी होते. तर मला डायरेक्टर म्हणजे आमचे सुभाष भुरके सांगायचे, हे असं आहे बघ, असं आहे कर. पण मला माझ्या वाट्याला एक गाणं आलं होतं. बरं. सोलो गाणं. मला अर्थ कळत नव्हता त्या गाण्यातला. म्हणजे निळाकंठ आणि विभूती कपाळ असं गाणं होतं. काही ओळी होत्या मला कळतच नाही त्याचा अर्थ काय. त्यांनी मला समोर बसून, मी अशी समोर कॅमेरा लागलेला आणि ते अभिनय करून दाखवत होते गाण्याचं, असं त्यांचं बघून मी ते केलं. म्हणजे त्यावेळेला एवढं मला अभिनय कळत नव्हता. किती वर्षाची होते त्यावेळेस? असेल मी 14 वर्षाची. अच्छा, म्हणजे 14व्या वर्षापासून मी 14-15 वर्षाची असेल मी. तर ते माझा पहिला चित्रपट. त्याच्यानंतर काही कारणास्तव 2 वर्ष गॅप पडला. मी जरासं सोडून परत धारवाडला गेले. म्हणजे आई वडिलांना सोडून राहू शकेना झाले, मी गेले. मग नंतर पुढे वडीलच रिटायर्ड झाले, पुन्हा आम्ही आलो कोल्हापूरला. पण एक असतं ना की तुम्ही एकदा क्षेत्र सोडून बाहेर गेलात की लवकर मग एंट्री मिळत नाही पुन्हा तुम्हाला याच्यामध्ये. तसं थोडंसं माझ्या बाबतीत झालं. आलेले चित्रपट मी केले नाहीत त्यावेळेला. 3-4 चित्रपट आले, पण ते नाही मला, मी एकटी म्हणजे तिथं आत्याच्या घरी असले तरी मला ते जमत नव्हतं. मग ते आल्यानंतर मी पुन्हा सुरुवात केली. खरं थोडंसं जड गेलं, पण हिरोईन म्हणून काय नाही असो, पण मला चांगले चांगले रोल मिळत गेले. त्याच्यानंतर मी शाबासूनबाई केलं, पूर्ण सत्य केलं, देवता केलं, अशा बऱ्याच म्हणजे चित्रपट केले. नाटकांचे दौरे मी खूप केले. स्टेज खूप म्हणजे खूप केलीत नाटकं. म्हणजे डार्लिंग डार्लिंगचे तर प्रयोग मी जवळजवळ 600-700 प्रयोग केलेत आम्ही. शांतीचं कार्ट चालू आहे, असे बरेचशी नाटकं केली. नंतर मग वडील वारले, आई पण वारल्या. मग आता दौरे करणं शक्य होईना मला, म्हणून मी नाटकं बंद केली आणि आहे चित्रपट आणि सिरियल इथंपर्यंत मर्यादित ठेवलं स्वतःला. तुम्ही अनेक चित्रपटात, नाटकांमध्ये एवढ्या छान छान भूमिका केल्या, पण घराघरात पोहोचल्या त्या गोदाक्कामुळे. तुझ्यात जीव रंगला. आणि खरंच तुझ्यात जीव रंगला म्हणायचं सगळ्यांना. तर गोदाक्काच्या आठवणी काय सांगाल? गोदाक्काच होती ती. काय म्हणजे काय, कुठली आठवण सांगू नये अशी कुठली नाहीच आहे. सगळ्या आठवणी गोड आहेत आणि सगळ्या चांगल्या आठवणी आहेत. म्हणजे ते एक आमचं कुटुंबच तयार झालेलं. असं कोण नव्हतंच की तो हार्दिक जोशी आहे किंवा तो राज आहे किंवा ती अक्षय, असं कोणीच नव्हतं. हा राणा आहे, ही गोदाक्का आहे, ही अंजली आहे. म्हणजे हे एक आमचं कुटुंब, गायकवाड कुटुंब तयार झालेलं. माझ्यासाठी तो मैलाचा दगड ठरला. म्हणजे मला जी प्रसिद्धी मिळाली ती त्या सिरियलमुळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का तुम्हाला, तुम्ही किती छोट्या छोट्या भूमिका करा, पण टीव्हीमुळं तुम्ही घराघरात पोहोचता आणि तुम्हाला प्रत्येक जण ओळखतो. अगदी खरं. हे टीव्ही माध्यम. चित्रपट माध्यम असं होतं की थिएटरला सगळेच जात होते असे नाही. बरोबर. आणि पूर्वीची म्हणजे कसं व्हायचं, जे मुख्य कलाकार आहेत
फक्त त्यांचेच बॅनर लावणे किंवा त्यांचेच नावं झळकत होती. आपलं काही तसं बाकीच्या लोकांचं होत नव्हतं. त्यामुळे एवढं लक्षात येत नव्हतं. आता मला खरंच वाईट वाटतं थोडं. काही वेळेला नौके कलाकार आहेत, आता जुन्या कलाकारांचा काहीतरी विषय निघतो तर ते कोण, अरे राजशेखर होय काय, कोण ते, सरकतं माझ्या काय, म्हणजे एवढं तुम्हाला माहित नाही. जयश्री गडकर होय, कुठल्या पिक्चरला काम केलेलं, म्हणजे कमाल आहे की नाही सांगा. म्हणजे आत्ताच्या पिढीला हे कळू नये पाहिजे माहित. तर ते म्हणून मी तुम्ही म्हणताय ना त्याचा अनुभव, पण ह्या अनुभवाच्या पाठीमागे दुसरा उद्देश असा आहे की माझा, हे पूर्वीचे कलाकार आत्ताच्या पिढीला कळले पाहिजे. पण लोकांना वाटतं की हे काहीतरी आपलं हे मिळालं, प्रसिद्धी मिळाली. मला प्रसिद्धीची खरंच हाव नाही आहे. मला जिथपर्यंत पोहोचायचं होतं तिथपर्यंत मला तुझ्या जीव रंगलाने मला पोहोचवलंय. मला वेगळी आता ओळख सांगायची पण गरज नसते. अजून पण लोक गोदाक्का म्हणूनच ओळखतात. कुठं गेले तर माझं कुठलं काम असेल, गोदाक्का तुमचं काम आहे, माझं पहिलं आधी करून देतात का, म्हणजे हे मिळवलंय. त्यामुळे मला स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नाही, पण ह्या लोकांना, जुने जे लोक आहेत म्हणजे माझ्या सानिध्यात आलेले किंवा ज्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे, अशा लोकांना आत्ताच्या पिढीनं ओळखावं म्हणून तुम्ही लिखाणाला सुरुवात केली. हा माझा खरा उद्देश आहे. आणि त्यात दुसरा उद्देश असा आहे की त्यावेळेलाही वाईट अनुभव येत होते, नाही असं नाही, बरोबर, पण त्यातून कसं तरुण निघायचं, पुन्हा नियंत्रण कसं ठेवायचं आपल्या रागावर, ते मी शिकले कोणाकडून, कुलदीप पवारांच्याकडून. आता ही आठवण सांगण्यासारखीच आहे की हे उदाहरण आहे माझ्या आयुष्यातलं. मी जर रागाच्या भरात बाहेर पडले असते तर मला कोण विचारणार होतं, गेली उडत, दुसरी कोणतरी आली असती तिथं. तसं नाही व्हायला पाहिजे. गोदाक्काच्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आधी सांगते. माझ्याकडे ती भूमिका आली त्यावेळेला मला सांगण्यात आलं होतं की 70 दिवसाचं शूटिंग आहे फक्त. बरं, 70 दिवसाचं, वर्षभरातले 70 दिवस तुमचं काम आहे. ठीक आहे म्हटलं. मग सुरुवातीला कळलंच नाही, म्हणजे एक आश्रित असते आणि ती म्हणजे मोलकरणी असं मला ते. आणि सेटवर पहिल्या दिवशी गेल्यानंतर मग मला डिरेक्टरने सांगितलं, पहिले डिरेक्टर होते आमचे निरंजन पत्की सर, खूप चांगले डिरेक्टर. त्यांनी मला सांगितलं की ती मोलकरीण असली तरी, आश्रित असली तरी, लहानपणापासून या 2 मुलांना तिनं वाढवलेलं आहे. बरं, आईच्या मायेनं. एवढं डोक्यात घ्या म्हटलं. ठीक आहे. मग सुरुवात झाली जरासं, आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की ही गोदाक्का माझ्या आईची माया कशी होती, माझी आई कशी आपल्या मुलांना आम्हाला हाताळत होती, ती माझ्या आईची माया मी तिथं दाखवली गोदाक्काच्या रूपात. आणि जो रागात काही वेळेला गोदाक्का असते त्यावेळेला ती छाया संगावकर असायची. हा एक म्हणजे त्यातला, म्हणजे मी आईकडनं तो अभिनय मी जो शिकलाय तो आईकडनं घेतले म्हणून समजे. जी आईची माया असते ती मी माझ्या आईकडनं घेतली. आणि राग जो आहे तो माझा आहे. राग म्हणजे असा नाही की उगीच उठायचं नाही, रागायचं. म्हणजे माझा स्वभाव थोडासा तडकाफडकी आहे, फाटकन बोलून जाणारी आहे, मनात काय नसतं, 5 मिनिटांनी काय ताई जेवलीस तिथल्या तिथं विसरणारी आहे, असा स्वभाव आहे. त्याच्यानंतर आमच्या सेटवर तरी सगळेच माझ्यावर अतोनात प्रेम करणार होती, सगळीच, म्हणजे सगळ्यांनी आदर केला माझा. कोणीही मला म्हणजे सेटवर आईसारखीच वागणूक दिली. म्हणजे अगदी माझा हार्दिक तर मी त्याला विसरूच शकत नाही, इतका तो लाडका झाला माझा. असं हे चालत असताना एक दिवशी गर्दी खूप व्हायची वसगडीला, आणि लंच ब्रेक झाल्यानंतर सगळे आम्ही वर आमच्या हे मेकअप रूम वगैरे होत्या, सगळे खाली उतरून जात होते. आणि मी पण आले. एक त्या वाड्याच्या चौकटीतनं धावत असा माणूस आला, असेल एक 40-45 वर्षाचा. आला तो सरळ माझ्या पायात लोटांगण घेऊन झोपला आणि रडायला लागला. मला 2 मिनिटं काय कळेना. म्हटलं काय झालं, आधी जर असं मला हे झालं काय, म्हणजे म्हटलं काय काय काय, माझी आई मला भेटली म्हटलं. म्हटलं उठा उठा, म्हटलं उठवलं. का तो रडायला लागला. म्हटलं काय काय, माझी आई नाही हो म्हटलं, वारली माझी आई, आणि मला तुम्ही दिसताय माझ्या आईच्या रूपात. मी मुंबईहून आलोय. मी अवाक. म्हटलं मुंबईहून, होय म्हटला.
आणि मी सकाळी येऊन उभा राहिलोय म्हटलं, इथं मला हात सोडन. आता लहान मूल कसं सांगतो की नाही आईला असं. नाही म्हटलं दादा तसं नसतंय म्हटलं, कुणालाच सोडत नाही, तुम्हीच असं नाही म्हटलं. आणि काही वेळेला लोक खोटं बोलतात म्हणून नाही सोडत. बरं असू दे शांत. नाही म्हणायला लागला, मला राणाला भेटायचं नाही, मला पाठकबाईला नको, मला बाकीच्या कुणालाही भेटायचं नाही, मला फक्त माझ्या माऊलीला भेटायचं आहे, माझ्या गोदाक्काला भेटायचं आहे, मला गोदाक्काला बघायचं. आणि तो आणि परत रडायला लागला. आता मला पुरुष असल्यामुळं मी जरी वयानं मोठी असली तरी शेवटी एक असते मर्यादा असते. मी त्याला आपलं थोपत म्हटलं असू दे, भेटला ना शांत व्हा म्हटलं. तोपर्यंत आमचे प्रोडक्शनचा एक माणूस आला. म्हटलं काय झालं, म्हटलं काय नाही ते असं आलेले आहेत. मग त्याला पाणी वगैरे पाजलं, शांत झालास का बाबा म्हटलं. आणि मग तो गेला. म्हणजे हा एक म्हणजे गोदाक्कावर एवढं प्रेम करणारी माणसं आहेत. आता तुमचंच उदाहरण खरंच सांगते, म्हणजे मला आधी वाटलं पुण्याहून येत आहे तुम्ही, तरी पण काय झालं, पुणे म्हणजे पण काय जवळ नाहीये ना. म्हटलं आता ह्या पुण्याहून येतो म्हणायला लागलेत, आपण तारीख दिली आणि त्याने पण ॲडजस्ट केलेली असेल. आणि मी खरोखर सांगते 3-4 दिवस झालं मला बरं नव्हतं. आणि काल असं आलेलं की ताई नका निघू, मला तब्येत माझी बरी नाही असं. पण दुसऱ्या क्षणाला म्हटलं नाही, त्याने आपल्यासाठी तारीख ठेवली असेल आणि त्या एवढ्या लांबून आपल्यासाठी भेटायला येणार आणि आपण तब्येतीचं कारण सांगून टाळणं योग्य नाही आहे. म्हणून मी थांबले तुमच्यासाठी. धन्यवाद. तर असा हा माझा प्रवास सुरू झालाय. तो आता अविरत छान चालू आहे. खूपच छान, खूपच छान. तुमच्याशी कितीही बोललं तरी कमी पडणार आहे. पण आम्ही बोलणार आहे, तुम्हाला सोडणार नाही. नका सोडू, आज तुमचा दिवस आहे. तुम्ही खूप छान छान लिहिलंय कलाकारांबद्दल. त्या गुलछडीच्या चित्रपटाची एक आठवण सांगा आम्हाला. गुलछडी ज्या वेळेला माझ्याकडे ते काम आलं, कुलदीप पवारच्या बायकोचं म्हणजे श्रीराम लागूंची सून आणि तनुजा यांची भाऊजे म्हणजे जागीरदाराची सून अशी भूमिका मला सांगितलेली. गेले पहिल्या दिवशी गेले, मेकअप वगैरे केला आणि साडी वगैरे मेकअपमनचं काम त्यांनी बिचाऱ्यानं केलं. जागीरदारची सून म्हटल्यानंतर त्या पद्धतीनं त्यांनी मेकअप केलं, त्या पद्धतीने दागिने दिले. आता जागीरदारची सून म्हटल्यावर त्या पद्धतीनंच येणार ना. मलाही बरं वाटलं. दुसऱ्या क्षणाला सुषमा शिरोमणी निर्माती आणि हिरोईन नाही म्हणाल्या, मला अशी नाही नको आहे सून, सगळा मेकअप काढा आणि साधी साडी चापून चुपून नको आणि साधं. आणि कामाला पण एक असतं ना की एक सीन तुम्ही आधी द्यायचा वाचायला, किंवा कुठला सीन कसा आहे, भले माझी छोटी भूमिका असू दे त्याच्यामध्ये, पण सांगायला पाहिजे की आहे बाबा हे असं आहे. काही कुणी सांगत नव्हतं आणि मला अचानक उभं करायचं. बऱ्याच वेळेला अपमान वगैरे खूप सहन केलं आणि मग मला ते सहन झालं नाही. प्रत्येक वेळेला असं व्हायला लागलं. मला सीन माहीत नसायचा आणि आरडाओरडा व्हायचा. मग मी एक हे केलं, मास्टर सीन होता तो केला आणि मी आले. म्हटलं नकोच, मला हे कामच नाही करायचं आहे. ते सगळं रागानंतर मग कुलदीप तिथं बसलेले होते. ते म्हणालेले काय झालं छाया. मी म्हटलं बघा कुलदीप दादा असं असं झालं आणि मी नाही बाबा मी जाते. ते म्हटले शांत हो. आणि ते एवढंच म्हटले, आम्ही यातनं गेलोय, आम्हाला पण काय असंच मोठं होता नाही आलेलं, आम्ही पण हा अपमान सहन केला आहे, सगळं सहन केलं आहे. वेळ असते ती आपली आणि एकदा ही वेळ गेली आपल्या हातातून, आपण पुढे सटकलो की हेच आपल्याला बसल्या जागी उठून जागा देतील. तेव्हा तू रागाच्या भरात असलं काय करू नकोस. पण मी एक व्हायचं माझं, पटल्या गोष्टी की मी लगेच थांबायची. मी थांबले. माझ्या आयुष्यात तो फायदा आज म्हणजे तो एक अनुभव. त्याच चित्रपटाच्या वेळेला लागूनचा विषय म्हणजे मी काय कलाकार चांगले आहेत, मोठे आहेत, त्याबद्दल काय वाद नाही आहे माझा, तेव्हा मी त्यांना जाणून बुजून पण काही म्हणत नाही. पण असा प्रसंग घडला की माझा नाटकाचा शो होता, 7ला शो सुरू होणार होता कोल्हापुरातच. आणि मी सगळ्यांना प्रोडक्शनला सांगितलं ना 5ला सोडा, कारण मला घरी जाऊन सगळं आवरून माझं सगळं घेऊन मला थिएटरवर जायला म्हणजे 6 वाजतील आणि तिथून मला जरा मेकअपला वगैरे वेळ लागतो. सगळ्यांनी हो म्हटलं आणि 5ला मला पॅकअप पण केलं त्यांनी. गाडीच नाही. गाडी नाही म्हटल्यानंतर तिथल्या मॅनेजरने काय केलं की ही अँबॅसेडर जाणार आहे ताई आणि तुम्ही जा ह्या गाडीतनं. बरं म्हटलं. आणि मला एवढंच म्हटलं पुढच्या सीटवर बसा, मागे बसू नका. बरं. मी जाऊन पुढच्या सीटवर बसले. लागू आले, बघितलं ते म्हणजे
त्यांचं काय वेगळंच म्हणजे हा माझ्याकडे कुणी पण बसलं असं तसंही झालं. मला काय कळेना की काय झालं. मग तो मॅनेजर पण ताई या खाली तुम्हाला दुसरी गाडी देते. मग मी भले लहान कलाकार असू दे पण तो एक माझ्यासाठी अपमानच होता. तरी पण म्हटलं असू दे, उतरले खाली, काही बोलले नाही. आणि मला यांच्याकडून गाडी लवकर मिळेना. मग मी कोल्हापुरात एकाला फोन केला, म्हटलं असं असं. ते आले 2 व्हीलर घेऊन, त्यांच्यावरून आले. मी माझा प्रयोग वगैरे झाला, मी ते विसरून पण गेले. असा बराचसा काळ गेला आणि पूर्ण सत्तेच्या वेळेला परत आम्ही एकत्र आलो. म्हणजे म्हणायचं काय, मी आता तुम्हाला डावललं किंवा तुम्हाला काही बोलले तर पुढे कधीतरी आपण एकत्र येणार असतो. तेव्हा कुठेतरी तुमची परिस्थिती बदलेली असेल किंवा माझी बदललेली असेल. अगदी म्हणजे पटतं का बघा. अगदी खरं आहे ना. आणि झालं अगदी तसंच. मग पण मी काय द्वेष म्हणून किंवा बदल्याची भावना म्हणून नाही, फक्त त्यांना जाणीव करून दिली. कारण असं खूप लांबपर्यंत हे ठेवलेलं होतं शूट. आणि आम्ही दोघंच तिकडं आणि असे ते काय म्हणतात ते प्रेत जळत असतात. अच्छा. पूर्ण सत्तेमध्ये त्यांना ते अश्वत्थामा टाईप जरा दिलेलं होतं. ते रात्रीचं गाणं म्हणत येत असतं आणि ही कंबळी म्हणून त्यांना चटणी भाकरी घेऊन त्यांच्या मागे पळत असते. बाबा खाऊन घ्या, बाबा खाऊन. तिथं आम्ही दोघीच होतो. तर मला माहीत नव्हतं ह्यांना दिसत नाहीये म्हणून. अच्छा. माझं झालं वगैरे आणि मी निघाले तर म्हणाले जरा मला हात देता का, दिसत नाही. धरला हात, चला म्हटलं. बसवलं वगैरे आणि अगदी म्हणजे आदरानं म्हटलं, दादा गुलछडीमध्ये मी आपल्या सुनेचं काम केलं होतं, आठवतं का तुम्हाला? तुम्ही मला, माझा प्रयोग होता म्हटलं. काही बोलले नाही. तेवढी जाणीव करून दिली मी की पुन्हा असं कुणाला करू नका. ताई, या फोटोबद्दल काय सांगाल, आठवणी? हे बाबा म्हणजे मराठी चित्रपटांचा मेरू पर्वत म्हणूया. बाबा म्हणजे भालजी पेंढारकर. तर यांच्याबद्दल मी खूप बोलू शकते, म्हणजे तेवढा तुमच्याकडे वेळ असेल. आहे, बोला. मी म्हणजे ऐकून होते त्यांच्याबद्दल की ते खूप शिस्तप्रिय आहेत, खूप कडक आहेत. आणि अनुभवलं पण होतं, कारण आम्ही ज्या वेळेला जयप्रभामध्ये स्टुडिओमध्ये त्या शूट करायचो ना, तिथं बाबा असायचे का, ते राहत होते तिथंच. अगदी सायलेंट सगळं, अगदी म्हणजे सुई पडली तरी आवाज येईल एवढं, कारण सगळे घाबरत होते. बरं. आवाजच आवडत नव्हता मला. अगदी शांत शांत, जोरात खिदळणं, हसणं, बोलणं काही नाही. इतकं म्हणजे इतकी शिस्त, पण मन लागायचं. मी पण म्हणायची बाई इतकं काय ते, असं मला वाटायचं. पण प्रत्यक्षात मी कधी त्यांच्याकडे अनुभवच घेतला तर बघायची असे, म्हणजे कधी ते मंदिर होतं तिथं मारुतीचं, ते सकाळी नमस्कार करायला याची पूजा वगैरे बघायची. पण एवढं का शिस्तप्रिय, जरा तरी माणसाला असं खुल्लं पाहिजे ना बोलायला करायला, असं वाटायचं. पण एके दिवशी मला निरोप आला की भालजी पेंढारकरांनी तुला भेटायला बोलवले. बर. मी अशीच त्या माणसाकडं, काहीतरी चूक झाली असेल, मला बोलवले. तर हो, तुमचं नाव सुलोचना लाटकरनी कळवलंय आपल्या वारल्यात. ती माझ्या आत्याची नणंद. हो का? अरे वा. माझ्या सख्या आत्याची नणंद सुलोचना लाटकरनी तुमचं नाव बाबांना सजेस्ट केलंय आणि त्यासाठी बाबांनी तुम्हाला बोलवलंय. आता कुठं स्टुडिओमध्ये नाही म्हटलं, स्टुडिओमध्ये नाही आहे, इथं ITI आहे, तर पुढे गेलं. त्या ITIच्या समोर बंगला आहे त्यांचा म्हटले, आता विकला त्यांनी, तिथं बोलवलंय. जाते, मग गेले. मला शाश्वती नव्हती की मला यांच्याकडे वाटायचं काम मिळावं, कारण प्रत्येक जण धडपडत असायचं त्यांच्याकडे काम करायला. त्यांच्याकडे काम करणं म्हणजे तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय म्हणतात त्याला, एक सर्टिफिकेटच असतं तुमच्यासाठी की खरंच ही कलाकार आहेत, या माणसाकडे काम, असं एक सर्टिफिकेट असतं. असंच प्रत्येकांना वाटायचं, पण मला शाश्वती नव्हती, खात्री नव्हती मला मिळेलच काम म्हणून. गेले मी बऱ्यापैकी जरा बारीक होते आणि चेहऱ्यावर सगळे अशी मुरम वगैरे भरलेली. गेले, नमस्कार वगैरे केला, बसले आणि अगदी मृदू भाषेत ते बोलत होते आणि आहो जाऊ नये.
मला लाजल्यासारखं व्हायला लागलं. इतका बुजुर्ग माणूस, मी एवढीशी. आणि मग म्हटले बर तुम्ही काय नाटकात वगैरे काम करता? होय. आपलं एक चित्रपट आहे त्याच्यामध्ये अक्कासाहेबाचा रोल आहे तुम्हाला. म्हणजे ती अक्कासाहेब म्हणजे हिरोईनची नणंद किंवा हिरोची बहीण आणि पूर्ण चित्रपट भरून काम आहे. आता माझे हातपाय जरासं गार झाले. म्हटलं बरं तुम्ही कराल का? तुम्हाला जमेल का? नाही म्हणायची हिंमत आहे का? अहो नाही कशाला म्हणेन मी म्हणणारे तिथं काम करायला धडपडतात आणि मला बोलावणं आलेलं आहे आणि ते पण एवढ्या मोठ्या कामासाठी. म्हटलं हो, पण त्यासाठी तुम्हाला नाटक वगैरे बंद करावं लागेल. आत्ता आली पंचायत, कारण माझा चरितार्थ सगळा नाटकावर. कारण माझ्याकडे वडील रिटायर्ड झालेले, आई, ही बहीण, परत माझ्या भावांच्या मुली माझ्याकडे, म्हणजे शिक्षणासाठी त्यांना माझ्याकडे ठेवलेलं, एवढं कुटुंब माझ्याजवळ आणि भाड्याच्या घरात मी राहणारी. मग तरी हो म्हटलं मी. बरं हो सोडते, अगदी हळू हो बंद करते. तुम्ही नाटकाच्या जशा तालमी करता ना तशा तालमी माझ्या चित्रपटाच्या होतात, तुम्हाला तालमीला यावं लागेल. इथे कुठं यायचं? स्टुडिओमध्ये यायचं. सकाळी मला 9 वाजता स्टुडिओमध्ये 1 मिनिट इकडं तिकडं. मग हे सगळं माहीतच होतं की कायदा सगळा करेक्ट आहे. हो म्हटलं. घरी आले, वडिलांना म्हटलं आमच्या दादा असं. वडील पण आमची उडाली एकदम, म्हणाले भालजी पेंढारकरांनी बोलून तुला काम? तर होय म्हटलं. जाऊ दे म्हटले, आपण 1 महिना 2 महिने काय जातील ते जाऊ दे, कसं पण आपण घर चालू, शेतीवाडी बघ कसं पण चालू आपण. ठीक आहे म्हटलं. झालं. मग एक 8 दिवस गेल्यानंतर परत स्टुडिओमध्ये आम्हाला बोलावणं आलं. मग तिथं आम्ही गेलो. मग अजिंक्य देव, अश्विनी भावे, बरेच कोण कलाकार आलेले होते तिथं. सगळ्यांना बाबांनी हेच सांगितलं की किमान 15 दिवस मला सगळ्यांनी इथं पाहिजे, मी तालमी घेणार. मला जसं त्यांच्या मुलांनी ते पिक्चर केलं, प्रभाकर पंत पेंढारकर, पण पूर्ण मार्गदर्शन बाबांचं होतं. मग सगळे हां म्हटले, पण कुणी आले नाहीत. मी एकटी जात होती रोज. बरं मला शिकायचं. कुणी आले नाही. कोल्हापुरातले पण काही ठराविक कलाकार होते, ते पण आले नाहीत. आणि मी मात्र सकाळी 9, पावणे 9ला मी त्यांच्या दारात असायची. काय मग ते असं हात लावून बघितलं मला, हे काय भरलंय सगळं म्हटले, आणि बारीक आहे तर जरासं जाड पाहिजे मला अक्कासाहेब. आणि मग त्यांनी मला ते औषध सांगितलं, काय वेखंड असं काहीतरी म्हटले. हां, ते दुधात लावायचं आणि रोज संध्याकाळी 2 केळी आणि 1 ग्लास दूध प्यायचंच कुठल्या पण परिस्थितीत. आता सगळंच मला हे जड होत होतं माझ्या ह्याने, म्हणजे मला त्यावेळेला ते जरासं जडच होतं ना. तरी ठीक आहे म्हटलं. मग आईला म्हटलं आई असं सांगितलं मला. आई माझी केळी आणून ठेवायची, दूध आणून ठेवायची. मग ते रात्री मी झोपताना तेवढं घ्यायचं, ते वेखंड लावायची आणि खरोखर मी जराशी भरले, म्हणजे ती राजघराण्यातली बाई वाटली पाहिजे. शूट सुरू झालं ताई. काय आणि वैशाली म्हणा मला, ताई नका म्हणू. हे आम्हाला भालजी पेंढारकरांनी शिकवले. लहान असो मोठे असो, तुम्ही मान दिलात तर तुम्हाला परतून मान मिळतो. काय, कारण ते कधी नावाने बोलवत नव्हते, त्या कॅरेक्टर प्रमाणेच बोलवायचे. अक्कासाहेबच त्यांनी शेवटपर्यंत. शूट सुरू झालं शूट. आणि म्हणजे सगळे सामसूम. आणि कलाकार कोण कोण? मधुकर तोरडमल, चित्तरंजन कोलटकर, अजिंक्य देव, शैला नेवरेकर, शोभा शिराळकर, मी, असं बरेच जण होते, खूप जण होते. चिडी चुप, आवाज नाही, काय नाही. आणि एके दिवशी एक वाडा होता, त्या वाड्यात आमचं शूट होतं. हा फोटो जो आहे तो, ह्या फोटोचा किस्सा तुम्हाला सांगते. सगळ्यांनी आम्हाला ते दडपण दिलेलं ना की ते खूप स्ट्रिक्ट आहेत, बोलायचं नाही, हसायचं नाही, म्हणजे बांधून घातल्यासारखं सगळं. पण त्या दिवशी मी बघितलं बाबा स्ट्रिक्ट नाहीत, मिश्किल पण होते. अच्छा. काय. आणि
मी बसलेले आणि ते स्वतःहून बसले तिथं आणि खूप सुंदर बोलले माझ्याबरोबर. आणि काय 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 बोलत होते माहित नाही, पण खळखळून हसत होते. आणि हा फोटो ना त्यांचा सचिव अर्जुन नलवडे म्हणून, त्याला पण आश्चर्य वाटलेलं आणि त्यांनी तो कधी फोटो काढलेला माहित नाही मला. माझ्याकडे तो त्यांनी पाठवला म्हणून ती आठवण आली. आणि त्या दिवशी ते खळखळून हसत होते माझ्याबरोबर आणि इतकं मिश्किल बोलत होते आणि सगळे अगदी सगळे आवाज झालेले की बाबा सेटवर इतके खळखळून हसतायत आणि ते पण छायाबरोबर, असे सगळे. आपण आश्चर्य. आणि माझी भीती मोडली, मी पण अशी मस्त हसत होते त्यांच्याबरोबर, बोलत होते आणि अमोरासमोर. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांना दिसत नव्हतं ताई, फक्त आवाजावरून ते तुम्ही अभिनय काय करताय कळत होतं, आवाजावरून. आणि एक कलाकार होते, मोजत होते ते रिटेक त्यांची, मला काहीच माहित नाही यातलं, मी बसले होते एका साईडला. मोजले त्यांनी 10 रिटेक झाले त्या सीन्स. बोलवलं त्यांनी त्यांना, अक्कासाहेबांचे किती रिटेक झालेत रे? तर एखाद दुसरा झाला असेल, ते पण टेक्निशियन मधनं काहीतरी झाला असेल, त्यांच्याकडून नाही. आणि आत्ताचे 10 रिटेक कुणामुळे झाले? सेटवर. तर ते कलाकार कोण माझ्या लक्षात नाहीये, अमक्यामुळं. या इकडं म्हणाले. का रिटेक नाही अक्कासाहेबांचे? 15 दिवस नाटकाच्या तालमीसारख्या तालमी केल्या त्यांनी आणि ते मी शिकून घेतलं त्यांच्याकडून. ते म्हणजे अक्कासाहेब कशी बोलली पाहिजे, ती चालली कशी पाहिजे, ती बोलली कशी पाहिजे, म्हणजे नाटकात जसं डिरेक्टर आपल्याला शिकवतो तसं त्यांनी शिकवलं आणि मी ते आत्मसात करत गेले. मला शिकायचंच होतं. ते म्हटले 15 दिवस ह्या मुलीनं नाटक वगैरे सगळं सोडून न चुकता, ती 9ला बोलवलेलं, 9:45 येऊन दारात थांबायची आणि 12:30ला मला बाबा सोडायचे, जाता म्हणून, आणि चालत जायची. तिथून मला घर जवळ होतं. आणि तुम्ही न आल्यामुळे हे रिटेक होतात तुमचे, तुमचं लक्ष नाही कामाकडे, बोलून दाखवलं त्यांनी. म्हणजे मला ती एक माझ्यासाठी शाबासकी होती की एवढ्या मोठ्या माणसाने आपलं कौतुक करून सगळ्यांच्या मध्ये बोलावं. हे म्हणजे अशी कलाकारासाठी खूप मोठी बाब आहे ती, खूप मोठी बाब आहे. मी तर म्हणते, मी जेवढे सगळे जुने कलाकार त्यांच्याकडे कामं केले ना, त्यांच्यापेक्षा मी एक पिक्चर करून भाग्यवान ठरले. कारण ते खळखळून त्यांचं माझ्याबरोबर समोरासमोर बसून हसणं, काहीतरी मिश्किल बोलून, आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या समोर ते कौतुक. कुठला पुरस्कार असा आहे की ह्याच्यापेक्षा मोठा काय असणार पुरस्कार? तर हे कोणता चित्रपट होता? शाब्बास सुनबाई. शाब्बास. आता मला वाटतं छोटे छोटे पीस असे टाकायला लागलेत युट्यूब, शाब्बास सुनबाईचे. ते लोकांनी मागणी केली. गाणं फक्त वाजत होतं ना ते दसऱ्याचं, आता यायला लागले ते एक एक त्याच्यामध्ये. खूपच छान आठवण सांगितली. अशा हे आहेत. तुम्ही कलाकारांच्या खूप छान छान आठवणी सांगितल्या, तर त्या का सांगायच्या वाटल्या तुम्हाला? छान प्रश्न, कारण खूप वर्षानंतर तुम्ही एवढ्या बोलत्या झालात म्हणून मला विचारावं असं वाटतं. नाही, बरोबर आहे तुमचा प्रश्न आणि मला आवडला हा प्रश्न. कोणीतरी मला विचारायलाच हवा होता, कारण मी फेसबुकला वगैरे ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला काय हे नाही, पण तो लेखी झाला असता आणि तेवढ्यापुरतंच कुणी. पण हे माध्यम खूप चांगलं आहे. प्रश्न असा तुमचा इतका म्हणजे भारी आहे म्हणते कोल्हापुरी भाषेत, मला ह्याचं उत्तर द्यायचं आहे. एक तर मी तुम्हाला सांगते की काही लोक ट्रोल करतात मला, काही विचारतात की आत्ता कशी जाग आली, आत्ता कशाला लिहायला पाहिजे, प्रसिद्धीसाठी करतात. नाही, ज्यावेळेला ह्या लोकांच्या बरोबर मी काम केलं, ते आता काही लोक त्यातले हयात नाही आहेत, त्यावेळेला फेसबुक नव्हतं, मोबाईल नव्हतं, किंवा कुठलं माध्यम असं नव्हतं की ज्यातून मी तुम्हाला सांगू शकेन. बरोबर. आता हे माध्यम आलंय, ती लोक नाही आहेत. मला ह्या आठवणी का सांगायच्या आहेत? ह्यात माझा काही हेतू किंवा स्वार्थ नाही की मला प्रसिद्धी पाहिजे. माझी प्रसिद्धी मला खूप मिळालेली आहे, मला गरजच नाही वेगळ्या प्रसिद्धीची. बरोबर. आता तुम्हीच मला तुमचंच उदाहरण सांगते. तुम्ही एवढ्या लांबून मुंबईहून आलात, का आलात तुम्ही? माझी ओळख तुम्हाला गोदाक्का म्हणून होती म्हणून तुम्ही कलाकार म्हणून इथपर्यंत आलात. याच्या पलीकडे अजून काय प्रसिद्धी पाहिजे आणि अजून काय लोकांचं प्रेम पाहिजे मला? पण हे असं काही नाही. मला फक्त सांगायचा हा अनुभव की पुढच्या पिढीने किंवा आत्ता जे कलाकार आहेत या लोकांनी ह्याच्यातून मी जे लिहिलेलं आहे खोलवर वाचावं आणि त्याचा अभ्यास करून उत्तर द्यावं. मी ह्याच्यात सांगण्याचा हेतू हा की ह्यातून शिका, घमंड करू नका. आणि काळ कोणताही असो, वाईट चांगले अनुभव सगळ्यातच येतात. पण माझ्या बाबतीत हे तकलादू अनुभव म्हणते मी, हे अपमानास्पद वागणूक किंवा
पण आता काही मध्ये काहीतरी सुरू होतं मिट्टू वगैरे सारखे प्रकार, मला नाही पटत ते. माझ्याबरोबर का घडत नाही असं? मी अगदी आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मी एवढ्या 15-16 वर्षापासून काम करत असून मी एकटी जायची, माझ्या सोबतीला कुणी नसायचं. कारण असं आमच्यात कुणी नव्हतं की काम सोडून माझ्या पाठीमागे फिरेल, कारण प्रत्येक जण राहायला पाहिजे आणि प्रत्येक जण खायला पाहिजे अशी आमची परिस्थिती होती. अशा परिस्थितीत मी एकटी जायची, पण कधी मला अनुभव तसा आला नाही, कारण वागणं स्ट्रिक्ट होतं माझं. अगदी खरं. मी कलाकार आहे आणि तुम्ही मला नेहमी बघत असाल, माझं एकच ड्रेसचं फॅशन आहे, हातला आणि लेगिंग वगैरे घालीन, पण माझे हात तुम्हाला कधी कमी दिसणार नाही. कारण का, माझ्या वडिलांनी एकच सांगितलं होतं, तू आयुष्यात किती पण मोठी हो, किती पण भारी भारी कपडे घाल, पण अंग प्रदर्शनाचे कपडे घालायचे नाही. अगदी खरं. मोठी कलाकार जरी झालीस, आपल्याला ते प्रदर्शन करायचं नाहीये. तर ही शिकवण माझ्या घरातनं पण मिळाली आणि माझ्यात पण स्वतःमध्ये हे होतं की आपण जर सरळ मार्गी राहिलो, चांगलं राहिलो, स्ट्रिक्ट राहिलं, तर कुणी आपल्याला काही वाकडं बोलत नाही. कुणी आपलं काही लोकांचं होतं की मग आम्हाला कामं मिळत नाही. हा काय म्हणजे मला न पटणारा विषय आहे, म्हणजे जास्त मी खोलात नाही जात, पण नाही पटत मला. थोडंसं आपल्याकडून काहीतरी चुकतं, मग ते समोरची व्यक्ती आपल्याला त्या पद्धतीनं घेते. आमच्याकडे बघण्याची त्यांची म्हणजे टापच नाही. अगदी फक्त डोळेवर करून असं बघितलं तर बस तिथंच गार झाला पाहिजे. तो असेल कदाचित हे कोल्हापुरी रक्त असेल, हे कोल्हापुरी रक्त असेल, कारण ही शाहूराजांची भूमी आहे, इथं सगळ्या रगण्या रागिण्याच आहेत, काय सोडणार नाही. असेल ते पण असेल, पण एक चला हा गमतीचा भाग झाला. आणि हे मी जे सगळं आता अनुभव लिहिले ते ह्याच्यासाठी की ह्यातून पिढीनं शिकावं पुढं जाऊन, आणि ह्याचे अनुभव आहेत ते कशा पद्धतीचे आहेत, का लिहिले, ह्याच्यातनं काय घेता येईल, ह्याचा अभ्यास करून त्यांनी घ्यावं, सगळं सकारात्मकता घ्यावी, त्यातनं शिकावं. अगदी खरं. आता मी म्हटलं की मी घमेंडीत म्हणजे रागाच्या भरात गेले असते, माझं नुकसान झालं असतं तिथं. मी कुलदीप पवारांचं ऐकले म्हणून आज मी ह्या जागेला आहे. आता मला उठून जागा देतात, ही देण कुणाची? आता हे मी म्हणणार की ही देण कुलदीप पवारची आहे. मला त्यांनी शिकवलं म्हणून मी थांबले, म्हणून मी आता स्थिर आहे. सूर्यकांत मांढरे यांच्याबरोबर मी पिक्चर नाही करायला मिळाले, पण नाटकाची दौरी केली. एवढे मोठे कलाकार, पण त्यांना कुठंही गॉसिप नाही, कुठंही त्यांचं म्हणजे मोठेपणा नाही, अगदी सिंपल. हे जे पूर्वीची लोक होती ना ताई, खरंच सांगते तुम्हाला, असतील काही थोडी ठराविक, पण मी अनुभवलेली लोक ना नाहीत अशी घमेंडी वगैरे नव्हती. अगदी सारडाळ होतीच सगळी, कुठंही लवलेश नसायचं. ठराविक माणूस म्हटल्यावर तसं थोडंसं असणार, थोडं बहुत. जयश्री गडकर बद्दल काय सांगाल? खूप चांगली बाई, खूप म्हणजे तर ते सांगू नये, पण सांगते तुम्हाला. आम्ही एक पिक्चर करत होतो, पूर्ण सत्य. त्याच्यामध्ये त्या निळू फुलेंच्या बायकोचं काम करत होते आणि निळू फुले विलन, आणि मी त्यातली ती सेकंड हिरोईनच म्हणायला हरकत नाही, कमळी म्हणून, जी एक मागासवर्गीय जोडपं असतं. बरं. आणि तिच्यावर ह्या सावकाराचा डोळा वगैरे ती अशी स्टोरी होती, आणि त्यातनं तो तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो, तिला ओढून नेतात वगैरे असा सीन होता. ते शूटिंग सुरू होतं. मग आम्ही जरा घाबरून असायचो ना मोठ्या, आणि आमच्या रूममध्ये आम्ही असायचो. पण दुपारच्या वेळेला आम्हाला रूममध्ये, मला जरासा तसा जरा दंगामस्ती वगैरे करायची सवय, दुपारच्या वेळेला झोप येऊ नये म्हणून. असे कट्टे म्हणजे झाडाखाली पारा म्हणतो तसे असायचे, आणि त्याच्यावर आम्ही जाऊन दंगा वगैरे करत बसायचो जरा. एकदा काय झालं, जयश्री दिदी आली आणि मला पानपराग मसाला जो असतो ना ते 120 तंबाखू खायची सवय लागली होती. ते माझ्याकडे होतं, त्यांना पण तेच खायची सवय होती काय. आणि त्यांनी ते माझ्याकडे कधी बघितलेलं मला माहीत नाही आहे. आणि मी बसलेले, त्या आल्याबरोबर इकडे म्हटले, काय हो दीदी, ते तुझी निळी डबी दे मला. निळी डबी, पानपराग मसाला आणि ते तुझं मला दे, मला पाहिजे म्हटलं. माझ्याकडे संपले आणि मला तल्लं वाले म्हटलं. आले दीदी 2च मिनिटात म्हटलं, आणि मी पळत पळत रूममध्ये गेले आणि माझ्या पर्समध्ये ते काढून आणून दिले त्यांना.
डोकं उठलंय माझं म्हणायला लागले. तर इथं आणि शांतकिरण स्टुडिओ म्हणजे खूप लांब ना, तिथून काय मिळत नाही. आणि मला म्हटलं पाहिजे होतं. म्हटलं ठेवून घ्या दीदी म्हटलं तुम्हाला, आणि मला जरा लागली तर मी येऊन घेऊ का तुमच्या, तुझंच आहे मला घेऊ का म्हणतेस, घे म्हटल्या. आणि ठेवून घेतल्या त्यांनी. काय मग कधी जरा असं थोड्या वेळानं झालं की दीदी जरासं हां घे, आपण हाताने ठेवायच्या द्यायच्या. आणि असं म्हणजे इतकी ती म्हणजे त्या दीदींचा स्वभाव असा. आणि हे आमचं चाललेलं. मग दुसऱ्या दिवशी माझं मला आणून घेतलं, त्याने पण मागून घेतलं. तर तिथं झाला विषय. आणि सीन होता असा की निळू फुले मला पळवून घेऊन गेलेले आहेत आणि यांना कळतं की आपल्या नवऱ्यानं कमळीला उचलून नेलेलं आहे. अच्छा. आणि बंदूक घेऊन त्या तिकडे निघतात. आणि तोपर्यंत हा सगळा बलात्काराचा प्रयत्न करत असतो. आणि सोडा म्हणून सांगते, त्या ऐकत नाही, ते गोळी घालतात. असा तो सीन होता. आणि त्या निळू फुलींच्या तावडीतनं सुटून जाऊन मी दीदींच्या पायाला धरून अशी मिठी मारून रडत असते. असा तो आणि म्हणून मी पण सहन केलं. त्यांनी माझे असे केस धरलेले दुःखात, त्या म्हणजे त्यांनी ते कुंकू वगैरे पुसतात आपलं आपण, आणि ते असे हे झालेले असे केस धरलेले माझे. सलत होतं केस मला, ते एवढे गच्च धरलेले. आत्ता मी आऊ केले की एक सीन कट होणार आणि रिटेक होणार, आणि रिटेक झाले की दुसऱ्या सीनला माझे केस उपटून निघणार. मी सहन केलं. सीन ओके झाला. आणि मग त्या सीनमध्येच होत्या त्या अजून ओके झाल्या. मग मी बघितलं जरा असं वर, मग उठले मी, मग बघितलं माझ्याकडे, तुझे केस दुखले काय? म्हटलं नाही दीदी, कारण माझा रडायचा सीन असल्यामुळे खरोखरच पाणी आलेलं कळलंच नाही. नाही म्हटलं, मी भावनेच्या आहारी. त्याने माझी टाळू अशी 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 म्हणजे नाही ग, भावनेच्या भरात झालं, सॉरी हां, असू दे दीदी. म्हणजे अशी पण लोक आहे. अगदी खरं. म्हणजे त्यांच्यामध्ये खूप सुंदर त्यांच्याकडनं पण अनुभव आला मला. खूपच छान अनुभव आहे. आणखी एक फोटो दाखवते फक्त. या फोटोबद्दल काय सांगाल? हे माझे आई वडील आहेत. अरे वा. माझे वडील म्हणजे तबला नवाज उस्ताद मोमूलाल सांगावकर, आणि माझी आई म्हणजे शेतकरीण बाई. बरं. अगदी शिक्षण नाही काय नाही, अशिक्षित शेतीकाम करणारी, खेड्यातनं आलेली. वडील माझे 6 फूट, आई माझी अशी. अच्छा. ही आईचंच रूप आहे, फक्त ही जरा सावळी, आणि आई एकदम गोरी पुट्टी होती. अच्छा. वडील माझे शेतकरीचे चिरंजीव होते. बरं. आणि त्यांना लहानपणापासून म्हणे तबल्याची आवड होती. तर त्यांनी तबला शिक्षण घेतलं, आणि त्याच्यामुळं त्यांच्या तबला शिक्षणामुळं काय झालं, कोल्हापुरात राहावं लागलं. म्हणजे आजी वगैरे आमचे त्यांनी तबला शिकणार. शेती वगैरे आहेत, बाकीचे सगळे आमच्या वडिलांचे चुलते होते, ते सगळे बघत होते. मग आजी इथं राहून, मग आईबरोबर लग्न वगैरे झाल्यानंतर यांचा संसार सगळा इकडंच चालला. आणि वडील आमचे असे होते की राजा माणूस, खिशात असला तर राजा, खिशात नसेल तर भिकारी. खिशात 1 रुपया असेपर्यंत खर्च करणार, तो उद्याचं काय विचार करत नव्हते. ड्रिंकर होते, पण कधी आम्हाला त्याचा त्रास नाही झाला. म्हणजे कधी शिवीगाळ करणं किंवा मुलांना काही करणं अजिबात नाही. पण आजी मात्र कर्मठ होती आमची. ती मुलींच्या बाबतीत काय एवढी स्ट्रिक्ट होती माहीत नाही मला, पण ती अशी म्हणजे पुढच्या विचाराची पण होती. पण काही गोष्टींमुळे ते मी माझ्या लिखाणात येईल, तुमच्या वाचनात तिच्याबद्दल पण लिहिणार आहे. त्यामुळं ती मुलींच्या ह्याच्यात गेली, ती म्हणजे लग्न करून द्यायचं. नाही तर तिची इच्छा होती मुलींनी शिकावं, कलेक्षेत्राची तिला स्वतःला आवड होती. पण तिचे वडील पण कुठेतरी म्हणजे हे होते, कलाकार होते. बरं. त्याच्यामुळे ते कलेची ओढ त्यांना पण होती. म्हणजे म्हणतात ना, कलेची वाहती गंगा, तशी ही कलेची वाहती गंगा आमच्याकडे आलेली. तर तिला आवड होती, पण काहीतरी घरातल्या कोणाकडून तरी चुकलं आणि ती एकदम कर्मठच झाली. नाही चला 3री 4थी झाली की मुलींना लग्न करून देऊन रिकाम व्हायचं. मग तो नवरा मोठा आहे, लहान आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, काही बघायचं नाही, उचलायचं आणि द्यायचं असं. त्याच्यातनं आमचे वडील हे म्हणजे पुढे शिकत गेले. मग काही दिवस त्यांनी कलकत्ता आकाशवाणीला पण होते, मुंबईत होते, बरेच शिष्यगण आहेत त्यांचे, धारवाडला होते. म्हणजे खूप कर्नाटकात म्हणजे त्यांचं खूप नाव आहे. असे प्रेमळ, आणि मला खरं प्रोत्साहन दिले ते माझ्या वडिलांनी.
म्हणजे वडिलांनी जर मला प्रोत्साहन दिलं नसतं तर माझी आजी काय मला सोडली नसती, कुठंतरी मला असंच खेड्यात देऊन रिकामी झाली असती. पण माझे वडील म्हटले नाही, ते शेंडफळ आहे माझं आणि लाडकी आहे आणि तिला काय करायचं ती करू दे. म्हणजे आईला पण ऐकले नाहीत आपल्या, नाही म्हणाले. ते त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी आले. आई काय नाही, साधी भोळी होती, तिला काय हे नाही, पण तिला कौतुक असायचं आपली मुलगी कलाकार आहे म्हणून. ती नाटक वगैरे बघायला बसले, अक्षरशः वडील रडायची म्हणजे नाटकात काम करताना बघून त्यांना म्हणजे भरून यायचं. म्हणजे माझी खरी मुलगी म्हणायची. त्यांची इच्छा होती की आपल्या घराण्यात कुणीतरी तबला शिकावं, कारण ते तबला वादक असल्यामुळे. पण ते काय रक्तात म्हणजे ते आतूनच यायला लागलं, ते काय कोणाला घडलं नाही. त्या काळात तुमच्याकडे खूप लोक यायचे तुम्ही सांगत होत्या. हा, वडिलांमुळे. वडिलांच्यामुळे म्हणजे सगळेच. मी सगळ्यांच्या बरोबर म्हणजे जास्त भीमसेन काकांची जास्त ओळख झाली मला. ते यायचे, हिराबाई बडोदेकर, परवीन सुलताना, हे सगळे धारवाडला रेकॉर्डिंगला यायचे ना. तर ते वडिलांची साथ असायची आणि मी वडिलांच्या बरोबर म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाला वगैरे असायचे. त्यामुळे सगळ्या लोकांना, जितेंद्र अभिषेकी, राम मराठे, असे बरेच कलाकार. त्यामुळे मला ती माझ्यात ती येत गेली आवड. मला खरं म्हणजे गाण्याची आवड होती. अच्छा. मी वडिलांना म्हणायचे गाणं छान म्हणतात. आता मी एकदा रेकॉर्डिंग करताना ऐकलं, बघितलंय मी फोटो तुमचा. तुम्ही खरंच गाणं गाता? नाही नाही, ते असंच मी बसलेले आणि ते फोटो काढलाय. गात असेल तर एखादं गाणं गाऊन दाखवा. नाही नाही, गाण्याचं काही अंग नाहीये, पण मला आवड होती. पण ते काय नाही जमलं, त्या क्षेत्रात नाही जमलं. नंतर मग मी हे मला सांगितलं ना, आत्याचा अभिनय बघून मला वाटलं की मी पण अशी करू काय. तर अशा पद्धतीने मी या क्षेत्रात आले. आणि माझ्या आई वडिलांचा खरं म्हणजे मला खूप साथ मिळाली, खूपच. रॅपिड फायर घेऊया आता. मला मराठीत बोला तुम्ही पूर्ण. मराठीच बोलणार आहे. हा. तुमचं निकनेम काय? तेच तो पण नाव? छाया. आणि खरं नाव? नजमा. अच्छा. चित्रपट की मालिका की नाटक? सगळेच, कारण सगळ्यातूनच आले मी. अच्छा, बरं. तुम्हाला स्वतःचीच भूमिका पुन्हा कोणती करावीशी वाटेल? स्वतःची भूमिका असं म्हटलं तर आता सध्यामध्ये ते गोदाक्काच. गोदाक्का. आणि स्वप्न काय, कोणती भूमिका करायची? पहिल्यापासून माझं स्वप्न होतं मदर इंडिया मधली नर्गिस करायची. हो का? ते आता शक्य नाही. चहा की कॉफी? दोन्ही. दोन्ही पण. आवडता रंग? पांढरा. व्हाईट. आवडतं ठिकाण? कोल्हापूर. आवडता पदार्थ? असं मला मासा आवडतो. मासा. तुमची आवडती अभिनेत्री? मीना कुमारी, वैजंतीमाला, वहिदा रहमान. हो. तुमचं आवडतं पुस्तक? मृत्युंजय. वाव. जवळची मैत्रीण? या क्षेत्रातली नाही. कुठल्या क्षेत्रातली सांगा? बाहेरची आहे, इथंच आहे, आपल्या कॉलनीतच आहे. माधवी निकम म्हणून आहे. अच्छा. हा. कोणत्या गोष्टीची भीती वाटते? भीती हा शब्द माझ्या कोशात नाही का? बरं बरं. कुठल्या गोष्टीचा कंटाळा येतो? बसून राहणं. वा, खूपच छान छायाताई. मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. छायाताई, तुम्ही आम्हाला वेळ दिला. तुम्ही तब्येत बरी नसतानाही वेळ दिला, त्याबद्दल खूप मनापासून आभार. मंडळी, तुम्हाला छायाताईंच्या गप्पा कशा वाटल्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि त्या काय म्हणाल्यात त्याच्यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.